जुन्नर तालुक्यातील पारुंडे ग्रामपंचायतीच्या हद्दीतील बुचकेवाडी ही एक छोटीशी वाडी. या वाडीमध्ये सन 2002-2003 दरम्यान एका महान योगींच्या मुखकमलातून श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ आयोजित केला होता. ज्ञानयज्ञ सुरू असताना महान योगी कथाकाराने उपस्थित ग्रामस्थांना या परमपवित्र बुचकेवाडीमध्ये एक महान अवतारी वैष्णव पुरुष होऊन गेले आहेत. आता या स्थानाचा बुचकेवाडी असा उल्लेख टाळून श्री क्षेत्र वैष्णवधाम असा गौरवपर नामोल्लेख करावा असे सुचवले. एका रात्रीत बुचकेवाडीचे श्री क्षेत्र वैष्णवधाम असे तीर्थक्षेत्रात रूपांतर झाले. संत वाणीचा प्रभाव दर्शवणारी ही छोटीशी घटना. ते महान योगी म्हणजे सुप्रसिद्ध भागवत कथाकार बालयोगी महाराज आणि होऊन गेलेले महान अवतारी वैष्णव म्हणजे वैकुंठवासी हरिभक्तपरायण गुरुवर्य कोंडाजी बाबा डेरे हे होय. वैकुंठवासी हरिभक्तपरायण गुरुवर्य कोंडाजी बाबा डेरे यांचा जन्म सन 1903 मध्ये शिवजन्मभूमी शिवनेरीच्या पायथ्याशी पारुंडे गावी आई सगुणाबाई आणि वडील तुकाराम धर्माजी डेरे या गरीब शेतकरी कुटुंबात झाला. अतिशय साधारण आर्थिक परिस्थिती असली तरी एकुलता एक मुलगा असल्याने बालपणीची 5-6 वर्ष खूप आनंदात लाड कौतुकात गेली. परंतु 6-7 वर्षाच्या या मुलावर वडील तुकाराम यांच्या आकस्मिक निधनाने नियतीने क्रूर आघात केला. पारुंडे गावातील ममताची जाधवांची भोळी भाबडी कन्या सगुणाच्या नशिबी अकाली वैधव्य आलं. परंतु स्त्रीचं मातृत्व अशा संकटकाळी अधिकच फुलतं. सगुणाबाईंनी कंबर कसली, बाबांना शाळेत घातले, काबाड कष्ट करून संसार पुन्हा उभा करण्याचा प्रयत्न केला. परंतु या मुलाने 5वीत शिक्षणाला विराम दिला आणि गुरं राखणं पसंत केलं. बाबांची शाळा सोडणे अशिक्षित असूनही सगुणाबाईंसाठी आणखी एक दुर्दैवी घटना होती. बाबा गुरांमागे डोंगरावर रानावनात आणि आई सगुणाबाई शेतात उन्हातानात राबत प्रपंचाचा गाडा खेचत काही वर्ष लोटली. पारुंडे गावातील श्री सहदेव पुंडे यांची प्रेमळ सात्विक वृत्तीची कन्या जाईबाई यांच्याबरोबर बाबांचे लग्न झाले. आपल्याबरोबर हे नवजोडपं शेतावर काम करताना पाहून आई सगुणाबाईंना समाधान वाटत असे. काही कालावधीनंतर वडिलांची आते बहीण हबप गयाबाई या बाबांच्या सहवासात आल्या. वैधव्यानंतर विरक्तपणा येऊन त्यांनी पंचरत्न हरिपाठ, अनेक अभंग तोंडपाठ केले. ज्ञानेश्वरी, भागवत, तुकाराम गाथा यांची पारायणे तसेच पंढरीची वारीसुद्धा केली होती. हबप गयाबाईंच्या सहवासाने बाबांच्या मनात पांडुरंग भक्तीची ओढ निर्माण झाली. वारीचे विचार त्यांना अस्वस्थ करू लागले. हरिभक्तपरायण पुरुषोत्तम महाराज उंब्रजकर यांचे बरोबर आळंदी मार्गे पंढरपूर असा वारीचा अलौकिक अनुपम्य सोहळा समरस होऊन अनुभवताना बाबांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. हरिभक्तपरायण पुरुषोत्तम महाराज उंब्रजकर यांनी हातात तुळशीपत्र देऊन चंद्रभागेच्या वाळवंटात देहावर तुळशीपत्र ठेवून बाबांना भक्तिमार्गात सामावून घेतले. पांडुरंग दर्शन आणि काल्याच्या कीर्तनानंतर प्रसन्न मनाने बाबा घरी परतले. शेतात रात्रंदिवस अपार कष्ट करूनही कुटुंबाचा वर्षभर उदरनिर्वाह होईल एवढंही अन्नधान्य पिकत नव्हते. कुटुंबही आता मोठे झाले होते. मुले मोठी झाली होती. जिरायती शेतीवर अवलंबून राहणे योग्य नाही या विचाराने बाबांनी उदरनिर्वाहासाठी मुंबई गाठली. फळ विक्रीचा व्यवसाय, बलसाड येथे आंबा विक्री, सरकारी जंगलतोडीची ठेकेदारी असे नाना विविध व्यवसाय केले. प्रामाणिकपणे कठोर मेहनत करूनही एकाही धंद्यात यश मिळाले नाही. उलट प्रचंड प्रमाणात कर्ज वाढले. धंद्यातील तोटा भरून काढण्यासाठी स्वतःची गावची जमीन सावकाराकडे गहाण ठेवून दागदागिने मोडून लोकांची देणी देण्यात आली. पूर्णपणे कफल्लक मनस्थितीत विषण्ण अंतकरणाने मुंबईला कायमचा रामराम ठोकून बाबा रेल्वेने तळेगावला आले.
तळेगाव पारुंडे हा पैशाअभावी पायी प्रवास करून अपयशी नजरेने बाबा, आई आणि पत्नीला सामोरे गेले. गावी परतल्यानंतर कुटुंबाच्या पालन पोषणासाठी काहीतरी करणे गरजेचे होते. स्वतःची जमीन सावकाराकडे गहाण होती. अशा परिस्थितीत दुसऱ्यांच्या शेतात मोलमजुरी करून मुलाबाळांसह आई आणि बायको यांना समाधानाचा घास भरविण्याचा प्रयत्न बाबांनी केला. आपल्या जमिनीच्या बांधावरून दुसऱ्याच्या शेतात मोलमजुरीसाठी जाताना बाबांचे मन उदास होत असे. या तुटपुंजा कमाईने सावकाराकडील जमीन सोडविणे शक्य नव्हते. मुंबईला जाऊन नव्याने व्यवसाय सुरू करण्याचा निश्चय बाबांनी केला. खिशात फुटकी कवडी नसतानाही 4 भाकरी गाठोड्यात बांधून त्रासलेल्या मनस्थितीत बाबांनी पायीच मुंबई प्रवासाला सुरुवात केली. अंबोली घाटातून कोकणात उतरून बाबा पेण गावी पोहोचले. एका उत्तर भारतीय माणसाबरोबर ओळख होऊन दोघांनी भागीदारीत किराणा मालाचे दुकान सुरू केले. 2 वर्ष या दुकानदारी व्यवसायात बाबांनी प्रामाणिकपणे स्वतःला झिजवले, परंतु लक्ष्मी काही प्रसन्न होईना. बाबा पुन्हा तळेगाव पारुंडे पायी प्रवास करून खिन्न मनाने घरी आले. आई आणि बायकोची चाललेली वणवण, कुटुंबाची झालेली दयनीय अवस्था पाहून बाबांना असह्य वेदना होत. सावकाराने जमीन जप्त केली होती. निराश, उदास, हतबल झाल्यासारखे बाबा दिवसभर पडून राहत. प्रपंचातून, संसाराच्या व्यापातापातून ते बाहेर पडू पाहत होते. स्वतःच्या मनाशी त्यांचे युद्ध सुरू होते. रात्री मंदिरात भजनासाठी मात्र ते न चुकता जात. एके दिवशी रात्री उशिरा भजन संपले. सर्वजण आपापल्या घरी गेले. बाबा मात्र मंदिरातील विणा गळ्यात अडकवून संतपणे रामकृष्ण हरी मंत्र म्हणत गावाबाहेर पडले आणि मध्यरात्रीच्या सुमारास गोळ्या डोंगरावर जाऊन साधना करू लागले. दुपारी एका गुराख्याने बाबांना डोंगरावर भजन करताना पाहिल्याचे सांगितले. ग्रामस्थांनी, मित्रांनी बाबांना डोंगरावरून खाली आणण्यासाठी विनवणी केली. वयोवृद्ध आई गेली. पत्नी जाईबाई मुलाबाळांसह गेली. तासनतास समजावले, पण बाबा खाली येईनात. 2-4 दिवसांनी बाबांना गुरुस्थानी असलेले हरिभक्तपरायण उमरजकर महाराज स्वतः पण आले. त्यांनाही निराश होऊन परतावे लागले. उलट अन्न पाण्याचा त्याग करून बाबांनी आपली साधना अधिक कठोर केली. रात्री अपरात्री दगड बाबांच्या दिशेने येत. मोठे मोठे साप जवळ येत असत. एके दिवशी तर भयंकर मोठा वाघ डरकाळी फोडत बाबांसोबत उभा राहिला. पण बाबांनी शांतपणे डोळे मिटून रामकृष्ण हरी मंत्रघोष सुरू केला आणि काही क्षणातच तो वाघ आला तसा निघून गेला. या घटनेने मात्र आता संसारात लक्ष घालायचे नाही. न पाहे माघारी आता परतोनी, संसारापासूनही विटेला जीव, असा दृढ निश्चय बाबांनी केला. याच वेळी महान वारकरी संत साधुबाबा वायकर महाराज यांनी बाबांची समजूत घातली आणि त्यांना डोंगरावरून खाली घेऊन आले. साधू संतांच्या मार्गदर्शनाची आपल्याला गरज आहे हे बाबांनी जाणले. संत तुकाराम महाराजांची गाथा, ज्ञानेश्वरी, भागवत या ग्रंथांचा अभ्यास बाबांनी सुरू केला. पंढरपूर, आळंदी, देहू, त्र्यंबकेश्वर या ठिकाणी ते पायी वाऱ्या करू लागले. यानंतर बाबा कधी पायी तर कधी एखाद्या वाहनाला विनवणी करत त्र्यंबकेश्वर येथे पोहोचले. निवृत्तीनाथ समाधी दर्शन, त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेऊन निवांत ठिकाण पाहून नेमाचे भजन पाठ करण्यास बाबांनी सुरुवात केली. नेमाचे भजन पाठ झाल्याशिवाय अन्न घ्यायचे नाही व घरीही जायचे नाही असा निश्चय बाबांनी केला. 1.25 महिना बाबांनी फक्त उंबराची फळे काढून काढला, पण नेमाचे भजन पाठ केले. भीमाशंकर येथे रामायण ग्रंथाचे पारायण करण्यासाठी जात असताना आंबेगाव तालुक्यातील पोखरी या गावी बाबांचा मुक्काम झाला. जेवणानंतर गावातील मंडळींनी बाबांना कीर्तनाचा आग्रह केला, पण बाबांनी त्यांना विनम्रपणे सांगितले की कीर्तन करण्यासाठी अधिकारी अभ्यासू पुरुष असावा लागतो, तो माझा अधिकार नाही.
मी अद्याप कीर्तन केलेले नाही. मज पामर आहे काय थोरपण, पायीची वाहन पायी बरी. परंतु गावकऱ्यांच्या आग्रहास्तव बाबांनी कसेबसे 1 तासभर स्वतःचे पहिले कीर्तन केले. भीमाशंकरहून परत आल्यानंतर गावाबाहेरील रानात एका बोरीच्या झाडाखाली बाबांनी मुक्काम सुरू केला. महान वारकरी संत साधूबाबा वाईकर महाराज यांना बाबा गुरुस्थानी मानत. वयापरत्वे बाबांची साधना वाढत गेली, तसा अधिकार वाढत गेला. हळूहळू बाबांची कीर्तन सेवा वाढू आणि रंगूही लागली. सत्कर्म करा, वाईट कर्म करू नका, रामकृष्ण हरी मंत्र म्हणा, अशा साध्या सरळ सोप्या भाषेत अतिशय भावुक होऊन बाबा उपस्थितांच्या हृदयाला हात घालीत. कीर्तनाचे पैसे घेणे म्हणजे नरकाला जाणे. कथा करून या द्रव्य देती घेती, तया अधोगती नरकवास. हा शिरस्ता बाबांनी आयुष्यभर पाळला. त्यांनी कधीही पैशांना स्पर्श केला नाही. मोठेपणा, पैसा यांची अजिबात आसक्ती नव्हती. बाबांनी गावोगावी जाऊन दौरे काढून तुकाराम गाथा, ज्ञानेश्वरी, वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार केला. बाबा काल्याच्या कीर्तनात कृष्णजन्म, बाळक्रीडा, कृष्णलीला सांगताना असे काही तल्लीन होत असत की श्रोते मंत्रमुग्ध होऊन जायचे. बाबांचा लौकिक एवढा झाला की फक्त जुन्नर तालुक्यातच नाही तर संपूर्ण वारकरी संप्रदायात हरिभक्तपरायण कोंडाजी बाबा डेरे यांना प्रति तुकाराम महाराज म्हणून ओळखले जाऊ लागले. वैकुंठवासी हरिभक्तपरायण संत साधूबाबा वाईकर महाराज आणि परमपूज्य गुरुवर्य कोंडाजी बाबा डेरे यांनी संपूर्ण महाराष्ट्रात भजनाचा एकच नेम असावा म्हणून प्रकाशित केलेली नित्यनेम भजनी मालिका आजही वारकरी संप्रदायात प्रमाणभूत मानली जाते. श्री क्षेत्र वैष्णवधाम पंढरपूर, आळंदी श्री क्षेत्र वैष्णवधाम ही 1.5 महिन्यांची प्रदीर्घ कार्तिक वारी बाबांनी प्रथम सुरू केली. त्यानंतर ओतूर पंढरपूर, वैष्णवधाम पिंपळनेर, खेड त्र्यंबकेश्वर, वैष्णवधाम पैठण अशा पायी वारींची बाबांनी सुरू केलेली मोठी परंपरा आजही बाबांच्या पश्चात अव्याहतपणे सुरू आहे. प्रत्येक तीर्थक्षेत्री पंढरपूर, देहू, आळंदी, त्र्यंबकेश्वर, पैठण येथे धर्मशाळा उभ्या केल्या आहेत. जुन्नर, आंबेगाव, राजगुरुनगर या 3 तालुक्यातील गावनगाव, वाड्या वस्त्या बाबांनी भागवत धर्माचा, आचार विचारांचा प्रचार प्रसार करण्यासाठी पिंजून काढली. काकडा, हरिपाठ, नेमाचे भजन करणारी मंडळी तयार केली. अनेक गावामधून अखंड हरिनाम सप्ताह सुरू केले. बाबा ज्या गावात जात त्या गावात आनंदाला उधाण येत असे. एवढे निरपेक्ष प्रेम बाबांनी लोकांना दिले आणि मिळवलेही. प्रत्यक्ष बालयोगी महाराजांनी बाबा अवतारी पुरुष होते असं म्हटलंय. बाबांचे अनेक भक्त सांगतात, एकदा वारीमध्ये एक निसंतान महिला रडत बाबांना आपलं शल्य सांगत होती. बाबांनी तिला रडू नको, तुला संतान होईन असा आशीर्वाद दिला. पुढील वारीला ती महिला मला संतान झाले असा निरोप घेऊनच आली. एका गावी मुक्कामात पहाटे नैसर्गिक विधीसाठी बाबा बाहेर आले असताना माजलेला मस्तवाल वळू बाबांच्या दिशेने आला. काय रे, काय झालं तुला? काय पाहिजे? काय मी तुला देऊ? हे बाबांचे बोल ऐकून तो स्तब्ध झाला आणि शांतपणे निघून गेला. एकदा वारीत लूत भरलेले, दुर्गंधी सुटलेले कुत्रे घुसले. भाविकांची पळापळ झाली, पण बाबांनी त्याला उचलून घेतले, कुरवाळले व सोडून दिले असता ते क्षणार्धात नाहीसे झाले. एकदा राजूर गावी वारीचा मुक्काम होता. रात्री निवांत झोपेत वारकऱ्यांच्या अंगावर घर कोसळले. पत्रे, विटा, दगड, माती यांचा खच पडला, पण एकाही भक्ताला साधे खरचटलेही नाही. बाबांची भाषा प्राण्यांनाही समजायची. त्यांनी एकदा मांजराशी केलेला संवाद आजही अनेकांच्या ज्ञात आहे. अनेक सत्पुरुषांचा सहवास बाबांना लाभला. बाबांच्याच प्रेरणेतून उभी राहिलेली जुन्नर येथील संस्था म्हणजे संतांच्या विभूती धर्मालागी अवतरती, धर्मरक्षाया कारणे साधू होता ती अवतीर्णे,
याची साक्ष देत अविरतपणे उभी आहेत. अपूर्ण राहिलेली साधना पूर्ण करण्यासाठी असे अवतार होतात. साधना, आचार विचार कसा असावा, धर्म म्हणजे जीवन जगण्याची निश्चित दिशा याचे मार्गदर्शन करतात. संत तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे भक्तिपंत बहु सोपा, पुण्य नागवे या पापा, येणे जाणे खेपा, जाण येण्याची खुंटती अशी शिकवण देऊन समाजाला धीर देतात, दिशा देतात आणि आपला अवतार संपवतात. कदाचित परमपूज्य गुरुवर्य बाबांनाही आपले अवतार कार्य संपवण्याची आज्ञा झाली असावी. 3 महिने बाबांनी पर्णकुटी सोडली नाही, कीर्तन केले नाही. आषाढीची वारी सुरू झाली होती. पर्णकुटीत फुलांचा सुगंध दरवळायचा. त्याचप्रमाणे बाबांच्या देहाचा भक्ती सुगंध पसरला होता. वारकरी भक्तांची मांदियाळी ज्ञानोबा तुकाराम गजर करत भूवैकुंठ पंढरीकडे सरकत होती. परंतु पर्णकुटीतील प्रतिसंत तुकाराम मात्र रामकृष्ण हरी मंत्र म्हणत वैकुंठाकडे अंतिम वारीला निघाले होते. 25 जून 1993 रोजी हरिभक्त परायण गुरुवर्य कोंडाजी बाबा डेरे यांनी आपली इहलोकीची यात्रा संपवली. हजारो जनसामान्यांच्या उपस्थित न भूतो न भविष्यती असा बाबांचा अंत्यविधी सोहळा संपन्न झाला. अशा अवतारी महायोगींना कोणताही पुरस्कार आकर्षित करत नाहीत. तरी सुद्धा 19 फेब्रुवारी 2019 रोजी महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त शिवनेरी भूषण पुरस्कार बाबांना मरणोत्तर बहाल करण्यात आला आणि पुरस्काराची उंची वाढली. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी.